तर 5 महिन्यानंतर विशाळगड पर्यटकांसाठी खुला झालेला आहे। गडावर मांसाहार करण्यास तसंच सायंकाळी 5 वाजल्यानंतर थांबण्यास मनाई करण्यात आली। संचारबंदी असल्याने विशाळगडावर पर्यटकांना जाण्यास बंदी होती। राड्यानंतर विशाळगडावर संचारबंदी लावण्यात आली होती। जुलै महिन्यात विशाळगडावर मोठा हिंसाचार झालेला होता आणि या हिंसाचारानंतर या सगळ्या विशाळगड आणि परिसरामध्ये संचारबंदी देखील लावण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता तब्बल 5 महिन्यानंतर विशाळगडावरील ही संचारबंदी जी आहे ती उठवण्यात आलेली आहे। अटी आणि शर्तीसह पर्यटक आणि भाविकांना विशाळगडावर येता येणार आहे। सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत विशाळगडावर आजपासून पर्यटकांना येता येणार आहे। त्यामुळे आपण बघू शकतो आजपासून हा विशाळगड पर्यटकांसाठी खुला झाल्यामुळे ही मुख्य बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेतील दुकानं देखील आता हळूहळू सुरू होताना पाहायला मिळत आहेत। जी दुकानं गेल्या 5 महिन्यापासून बंद होती इथले सगळे व्यवहार जे आहेत ते देखील ठप्प झालेले होते। दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर या सगळ्या हिंसाचाराच्या दुसऱ्या दिवसापासून विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला सुरुवात आहे ती झालेली होती। जवळपास 100 अतिक्रमणे जी आहेत ती हटवण्यात येत होती। मात्र ही सगळी कारवाई सुरू असतानाच न्यायालयाने देखील ही अतिक्रमणाची कारवाई जैसे ते ठेवण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर ही सगळी कारवाई जी आहे ती पुन्हा एकदा थांबलेली होती। आज हा सगळा विशाळगडावरील संचारबंदी हटवल्यानंतर जी काही अतिक्रमणं काढलेली होती तिथला मलबा जो आहे तो हटवण्याचं काम बांधकाम विभागाकडून सुरू झालेलं आहे। आपण बघू शकतो। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, विशाळगड, कोल्हापूर।